पीएम विश्वकर्मा 3 दिवसीय प्रदर्शनी एवं व्यापार मेला में उपस्थित एमएसएमई डीएफओ सह संचालक एवं कार्यालय प्रमुख मिलिंद बानपात्रे ने हमारे संवाददाता से बात करते हुए कहा कि इस मेले में सहभागी व्यापारियों के प्रोडक्ट लोगों तक पहुंचाना, उन्हें प्रोत्साहन देना, आर्थिक सहायता दिलाना, कम्युनिकेशन स्किल बढ़ाना, यही इस प्रदर्शनी का एकमात्र उद्देश्य है। साथ ही डिजिटल मार्केट में उनका स्थान निर्माण करना एवं उनके प्रोडक्ट को अंतर्राष्ट्रीय मार्केट तक पहुंचाना ये उनका लक्ष्य है। आणि आमच्या विभागामार्फत नवी मुंबईला 23 ते 25 मार्चपर्यंत आम्ही प्राईम मिनिस्टर विश्वकर्मा आर्टिसन लोकांसाठी एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे। हे स्पोर्ट्स क्लब असोसिएशन इथे सिल्वर जुबली हॉलला 23 ते 25पर्यंत आम्ही ते जो प्रोग्राम करतोय त्याच्यात सगळ्यांना तुम्हाला नम्र विनंती आहे की तुम्ही ह्या जे आर्टिसन लोक आहे 12 बलुतेदार ऑनरेबल प्राईम मिनिस्टरचा जो हा फ्लॅगशिप प्रोग्राम होता यांच्या बेसिसवर आज आम्ही त्यांना मार्केटिंग उपलब्ध करून द्यायसाठी आणि त्यांचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचायसाठी म्हणून हा आमचा एक प्रयास आहे। आणि त्यासाठी म्हणून मी तुम्हा लोकांना आव्हान करतो की तुम्ही या इथे भरभरून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा आणि त्यांचे जे काही प्रॉडक्ट त्यांनी बनवलेले आहे त्यांना थोडंसं प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रॉडक्ट खरेदी करावे, जेणेकरून त्या लोकांना पण आपल्याला एक खालून आलेले जे एक स्तरातले लोक आहेत त्यांना आपण वर आणता येईल आणि त्यांना पण एक व्यवस्थित प्लॅटफॉर्म मिळून त्यांचा पण थोडासा म्हणजे व्यवसायात त्यांना ती आर्थिक मदत होईल आणि त्या संदर्भात हा आमचा प्रयास आहे आणि आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना जास्तीत जास्त मार्केटमध्ये कसं इन्व्हॉल्व करता येईल, त्या लोकांना पब्लिकचे कसे कॉन्टॅक्ट होईल, त्या लोकांना कम्युनिकेशन स्किल त्यांचं कसं वाढेल किंवा त्यांना आणखी त्यांच्या मार्केटिंग आम्ही डिजिटलाइज बेसवर त्यांचं इंटरनॅशनल लेवलला आम्ही कसे म्हणजे त्यांना त्यांचं मटेरियल सप्लाय करता येईल याच्यावर आम्ही प्रयासरत आहोत। आणि तुम्हा सर्वांना विनंती करतोय की ह्या पीएम विश्वकर्मा एक्झिबिशनला अवश्य तुम्ही भेट द्या आणि त्यांना भरभरून सहाय्य करा। हा ऑनरेबल प्राईम मिनिस्टर विश्वकर्मा प्रोग्राम ऑनरेबल आमचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबरला सुरू करण्यात आला होता 23 तारखेला आणि त्यानंतर आता साधारण 3 वर्ष होत आहेत। हा प्रोग्रामसाठी आम्ही प्रयत्न करतो। याच्यात 12 बलुतेदारमध्ये सांबार, सोनार, सुतार, मालाकार, बोट मेकर जे आहे असे 12 बलुतेदार म्हणजे 18 आर्टिसन लोकांना आम्ही त्याच्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि ह्या लोकांना आम्हाला वर आणायचं आहे जे आतापर्यंत ज्यांना प्रॉपर मदत केल्या गेलेली नाही। इवन शहरात किंवा खेड्यातमधनं हे लोक जे काही व्यवसाय करतात यांना आम्ही कसं वर आणायचं, हा उद्देश साधून ह्यासाठी 3 आमचे डिपार्टमेंट सिलेक्ट करण्यात आले होते। ते एक मिनिस्ट्री ऑफ एमएसएमई, एक स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्री आणि एक फायनान्स मिनिस्ट्री जी आहे यांच्या माध्यमातून यांना आम्ही मदत करायसाठी एक व्यवस्थित आराखडा तयार केला आणि त्या बेसिसवर त्यांना पहिले ट्रेनिंग देऊन 8 दिवसाचं ट्रेनिंग द्यायचं। ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना त्या ट्रेनिंगमध्ये स्टायपंड द्यायचं त्या लोकांना। त्यासाठी रजिस्ट्रेशनच्या प्रोसेस सुरू केल्या फर्स्ट, सेकंड आणि थर्ड स्टेजमध्ये। फर्स्ट स्टेजमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत आम्ही ते कॉमन सर्व्हिस सेंटरमधनं त्यांना रजिस्ट्रेशन केल्या गेलं। ती ॲप्लिकेशन नंतर कलेक्टर ऑफिसला गेली। कलेक्टर ऑफिसमधून क्लिअर झाल्यानंतर मग आमच्या डिपार्टमेंटला आली। थर्ड स्टेजला आम्ही अप्रुव्हल दिल्यानंतर त्यांना बँकेत लोन मिळण्याकरता तिथे रेकमेंड करण्यात आली आहे। तर त्यांना पहिल्या स्टेजमध्ये 1 लाख रुपये लोन देण्यात येईल आणि दुसऱ्या जर त्यांनी प्रॉपर ते व्यवस्थित रिपेमेंट केलं तर त्यांना 2 लाख रुपयेपर्यंत लोन म्हणजे टोटल 3 लाख रुपये आम्ही देण्यात येणार आहे आणि याच्यात 5% सबसिडी गव्हर्नमेंट त्यांना देत आहे। त्यामुळं याचा त्यांनी उपभोग घ्यावा आणि ज्यांचं रजिस्ट्रेशन सध्या झालेलं नाही आहे, आता 30 लाख रजिस्ट्रेशन ऑलरेडी झालेले आहे आणि जे काही ज्यांचे राहिलेले आहे त्यांना नवीन आता कदाचित नवीन अनाऊन्समेंट झालं तर त्याच्यात मग त्यांना पण नवीन त्याचं रजिस्ट्रेशन करता येईल। तर त्यांनी पण थोडासा धीर धरावा आणि ज्यांना टूल किट्स मिळालेलं नाही आहे त्यांचे टूल किट्स वितरणाचं काम आमचं सुरू आहे पोस्टाच्या माध्यमातून। तर त्या पण ज्यांना कोणाला मिळालं नसेल त्यांना पण हळूहळू मिळतील। म्हणजे आमचं ते ध्येय आहे की सगळ्यांना त्या टूल किट्स मिळावा आणि सगळ्यांना त्याच्यानंतर ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना लोन पण मिळावं। त्याच्यावर पण आमच्या स्टेट लेवल बँकिंग कमिटीसोबत मीटिंग होत असतात आणि बँकेसोबत पण आम्ही त्याच्यात डिस्कशन करत असतो की त्यांना लवकरात लवकर कसं लोन देता येईल।
हा तो त्यातला आमचा एक उद्देश आहे. सध्या महाराष्ट्रात साधारणतः एक 27 लाख रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन आलेल्या होत्या. त्याच्यापैकी 2,90,000 रजिस्ट्रेशन आम्ही सक्सेसफुली पार पाडलेले आहेत आणि त्या लोकांना आम्हाला टूल किट्स आणि लोन डिस्बर्स करण्याचं आता आमच्या मागं जे आम्ही प्रयासरत आहोत त्याच संदर्भात सांगायचं म्हणजे आता सध्या एक 60,000 लोन डिस्बर्समेंटचे आम्ही ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यातले आम्ही प्रयत्न करतो आहे की सगळ्यांना लोन डिस्बर्स करायचं, पण अजून तो आमचा प्रयास सुरू आहे, सगळ्यांना मिळालेलं नाही आहे. आणि सध्या लोन डिस्बर्समेंटमध्ये फक्त टोटल जर ॲव्हरेज काढलं तर 20%च फक्त ते झालेलं आहे. तर त्याला आम्हाला वाढून एक 50 ते 70% नेण्याचा उद्देश आहे. तर ह्या बाबतीत आम्ही प्रयासरत आहोत आणि प्रयत्न करतो आहे की ह्या लोकांना लोन मिळून यांना पण एक वर आम्ही थोडंसं त्याच्या स्टेजला आणायचं, जेणेकरून त्यांना पुढे मार्केट चांगलं मिळेल आणि बाहेरचं पण एक्सपोर्ट करता येईल मार्केट. थँक्यू सर.